आता काय सांगू त्यांना, माझं सांगणं आहे की बीडची जी निवडणूक आहे काहीतरी 13 तारखेला, कृपया त्याने त्यांच्यावर पूर्ण लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं. काय ते निवडून येणं महत्त्वाचं आहे, तिकडे तुम्ही प्रयत्न पूर्ण करा. नाशिकमध्ये उमेदवार नाहीत म्हणून काही अडचण अशातला भाग नाही. नाशिकमध्ये खूप उमेदवार आहे, हीच अडचण आहे. मग ती BJPकडे आहे, शिंदे गटाकडे आहेत आणि ते आमच्या राष्ट्रवादीकडे सुद्धा आहेत. काय अगदी BJP किंवा इतर समजा ओबीसीचे अगदी बंजारी समाजाचे जरी म्हटले तर तरी आमच्याकडे हेमंतराव धात्रक सारखे लोक आहेत, ते बाळासाहेब सानप सारखे आहेत, उदय सांगळे सारखे एक नवयुवक सुद्धा आहे. खूप आहेत ना इकडे उमेदवार. तुम्ही बीडमध्ये जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा, सगळ्यांना बरोबर घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून या. आज ती गरज आहे या सगळ्या समाजांची. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.